प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आणि त्याचा वार फुका गेला तर यळबडला इतक्यात राजाने पोटामध्ये पिचवा ढकलला वाघना खालचा महाराज केला त्याला फाडलं पोटाला खाण्याचा कोठा प्रतापगडचे युद्ध झाले एक सुभेदाराची सून होती बरोबर सुभेदार माझा आवाज अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाना आनंदानं म्हणून आनंदानं नांदत होता हिंदू मुसलमान आनंदानं नांदत होता हिंदू मुसलमान
का तुम्हाला? माहित असेल तर ऐका महाराज. छत्रपतींचं नामघोषामुळे तुम्ही नामघोष केलात ना, तर काय होतं, तुमच्या इंद्रियांवरचा जो ताबा आहे ना तो वाढतो बरं का. महादेवाचं नाव घेतलं की आपल्या इंद्रियावर इतका ताबा होतो की विचारताच सोय नाही. त्याच्यामुळे छत्रपतींच्या मनावर इतका ताबा होता. ती परत गेली, तिच्या सासरने तिला विचारलं, म्हटले का ग तुमको शिवा ने कुछ किया तो नहीं ना, उसने तुमको हाथ नहीं लगाया, तुमको उसमें छुआ तो नहीं, मैं उसको काट डालूंगा, मैं उसको फाट डालूंगा, उसको ये करूंगा वो करूंगा. ती म्हणे गप बस. ज्या वेळेला त्याचे मावळे मला पकडण्यासाठी आले तेव्हा कुठे परदेशा मागे लपला होता तू, आणि मला सांगतोय का आता त्याला मारे ना. तुम्ही जे वाक्य वापरलंय ना, अंतःकरणाला भिडणारा वाक्य म्हणलं ते वाक्य ऐका. आपली व्यक्ती ज्या वेळेला आपली कौतुक करते ना त्यावेळेला वाटतं, पण इतकं नाही. पण ज्या वेळेला शत्रूही आपली कौतुक करतो ना, आपल्याला चांगलं म्हणतो ना, त्यावेळेला जो गर्व आपल्याला येतो ना माहिती, तो नसतो, तो कुठेच नसतो. स्वाभिमान असतो, तो गर्व नाही म्हणता येणार. ती वाक्य वापरते अंतःकरणाला भिडणारं वाक्य. ती म्हटली, अरे तू तो क्या तेरी पूरी कायनात हुआ नहीं तो शिवा का बाल हुआ करेगा, क्योंकि वो शिवा सिर्फ आदमी नहीं साक्षात शिवा का अवतार है. वाक्य शत्रूच्या पद्धतीने वापरावं, शत्रूच्या सुनेने वाक्य वापरावं. काय होती राजे, कितीतरी गाणे निघाल राजे. कशामुळे हो, तोंडात फक्त एकच नाव, कुठेही उद्धारा निघाले की हर 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 एवढंच सांगायचं. काय वर्णन करावं राजांबद्दल, किती वर्णन करावं, शब्द संपतील. असो, छत्रपतींना मानांजली म्हणून सुंदर थोडस एक गाणं एक कडवं म्हणूया आपण. मला आवडतं गाणे मायबाप, मला म्हटल्याशिवाय होतच नाही ते. थोडस एकदम एक सुंदर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, अरे एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की एकदा सर्वांसाठी काय सांगतो काय, अशी मंडळी भेटली की आम्हालाही थोडस असं वाटतं ना महाराज, खरंच तुम्ही डीजेच्या गाण्यांवरती नाचा. इकडं डीजे मध्ये झुंबराबर झुमझरावी, त्याच्याबरोबर आपली खराबी, भुसून भुसून पाचशा, पण त्याची गरज तुम्हाला इकडे पडणार मृतापेक्षा बोल. त्या बापाच्या बोलावरती नाचून पाहिलं काय लोकांना सांगावं लाज वाटते. हो, लोकांना नाचायला देवाचं नाव घ्यायला लाज वाटते. भुसावळकडे कार्यक्रम होता माझा, एक म्हातारी स्त्री होती, माया होती, तिथे कीर्तन लाज वाटते सांगताना.
कीर्तन होतं. ती आजी जवळपास ऍडव्हान्स कडे जगत होती. ऍडव्हान्स कशी म्हणजे कार्ड संपल्याला होतं. जवळपास 85 ते 87 असं वय तिचं. आणि अशा वयात ती आजी तिच्या ओट्यावर बसली होती. मला वाटलं की त्या आजीला बोलावं, आपण कीर्तनाला या आजी ऐकू. म्हटलं कीर्तन ऐक जरा. देवाकडे जाताना कोण भेटेल थोडस. बाबा माय गुडघे वगैरे दुखताना, मला चालता येत नाही ना, काय करू. आईची फक्त त्याच गल्लीत कीर्तनाला या ना. नाही ना बाबा, चालता येत नाही ना. झालं कीर्तनाला गेलो. जाऊ दे म्हटलं आजी, तर तुम्ही इथून तरी श्रवण करा कमीत कमी. आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन वगैरे संपलो. रात्रीची वेळ होती. तिथे 8 ते 9 ते 11ची वेळ होती. पण ते 8 ते 10 केलं होतं, कारण त्या गावामध्ये लग्न होतं. त्यांना डीजे लावायचा होता. मी गेलो. माझा जायचा मार्ग पण तोच. जात असताना डीजे लागला होता. आणि डीजे लागलेला असताना माझ्या कानावरती आवाज आला की डीजे वाजतोय. मी तिथे गेलो. अशी गोल रिंगण जमली होती आणि मध्यभागी एक व्यक्ती हजर होती. मी तिथे गेलो आणि माझा संताप डोक्यात गेला. कारण जी बाई मला म्हणे बाबा माझ्या गुडघे दुखता, ती बाई गाण्यावर मात्र होती. कोणतं गाणं कोणतं? एकल्या गाव माई एकली छोरी, जावं हाताने फेकून आली एकलीच. खरं ना महाराज, देवाच्या नावात नाचायला तुम्हाला लाज वाटते, तिथपर्यंत यायला तुम्हाला लाज वाटते. आणि तुम्ही तिथं की तुम्ही तो ऐकून तरी इथं नाचा. म्हणून तुम्हाला सांगतोय देवाचं नाव घ्या. आणि देवाचं नाव नाही घेतलं तर हे जरी नाही तरी दुसरा
ते पण नाही झालं. एका जनार्दनी आमचं काय बाजाईला पिंगळा महाद्वारी बोलवली तो रेखा. काळ तुम्हाला घेऊन जाईल मागा, आमचं काहीच झालं नाही. आम्ही फक्त सांगून सांगून निघून जाऊ देवाचं नाव घ्या. मला सांगतो मी आपल्या गावात तरी ठीक येऊ. इतकं सुंदर आयोजन